विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अभूतपूर्व यश संपादित केल्यावर प्रदीर्घ कालावधीच्या नंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत। या पार्श्वभूमीवरती निर्धार नवपर्वाचा हे ब्रीदवाक्य घेत मी आणि माझे राज्य पातळीवरती सर्व पदाधिकारी उत्तर महाराष्ट्र मराठवाडा असा दौरा करत आज बीडच्या दौऱ्यावरती या ठिकाणी आलो। त्यानिमित्ताने आपल्या सर्व पत्रकार मित्रांशी संवाद करण्यासाठी माझ्या समेत उपस्थित असलेले राज्याचे पक्षाचे वरिष्ठ नेते आमदार धनंजयजी मुंडे, आमदार विजयसिंह पंडित, विक्रम काळे, महिलांच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर, माझ्या पक्षाचे मुख्य प्रवक्ते माजी खासदार आनंद परांजपे, रमेशजी आडसकर, कल्याणजी आखाडे, सुनील मगरे, पक्षाचे बीडचे अध्यक्ष राजेश्वरजी, आपण सर्वच लिखित आणि वाहिन्यांचे सर्व सन्माननीय प्रतिनिधी, बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, सुरुवातीलाच आमच्या विनंतीला मान देऊन आपण फार मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागतही करतो आणि आभारी मानतो। बरोबर 2-2.25 वर्षापूर्वी आम्ही सर्वांनी एनडीएमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला। निर्णयाच्या संदर्भामध्ये क्रियाप्रतिक्रिया उमटल्या गेल्या। लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्हाला मोठ्या प्रमाणावरती अपयशाला सामोरं जावं लागलं, पण विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मात्र महाराष्ट्रातल्या 13 कोटी जनतेने प्रचंड विश्वासाने महायुतीला 238 जागांच्या वरती मोठ्या फरकाने विधानसभा सदस्य निवडून देत आम्ही घेतलेल्या निर्णयावरती एक तऱ्हेचं शिक्कामोर्तब केलं। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुद्धा 59 जागा घड्याळ्याच्या चिन्हावरती लढल्या होत्या, पैकी 41 जागांच्या वरती आम्हाला यश त्या ठिकाणी मिळालं आणि आमचाही विजयाचा स्ट्राईक रेट 2 क्रमांकाचा त्या ठिकाणी राहिला। राज्यात महायुतीचं सरकार आहे। गेल्या 6-7 महिन्यामध्ये चांद्यापासून बांद्यापर्यंत म्हणजे विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मुंबईसह कोकण वेगवेगळ्या राजकीय पक्षामध्ये दीर्घकाळ समाज जीवनामध्ये ठसा उमटवणारे काही माजी विधिमंडळाचे सदस्य असतील, माजी लोकसभेचे सदस्य असतील, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रभावीपणाने काम करणारे असतील, अनेकांनी वेगवेगळ्या जिल्ह्यातल्या जवळपास प्रत्येक जिल्ह्यातील अनेक सहकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला। आपल्या बीड जिल्ह्यातील सुद्धा अनेक सहकाऱ्यांचा प्रवेश मधल्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी झाला। एका बाजूला ही प्रक्रिया सुरू राहत असते, पण मी मगाशीच आपल्याला विदित केल्याप्रमाणे दीर्घकाळाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येतात। अशा वेळेला निर्धार नवपर्वाचा हे ब्रीदवाक्य घेत मी संबंध माझ्या राज्य पातळीवरील पदाधिकाऱ्यांसह हा दौरा त्या ठिकाणी आयोजित केला। जळगाव, नंदुरबार, धुळे, नाशिक, संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी आणि आज बीड अशा या जिल्ह्यांना भेट देत असताना कार्यकर्त्यांचा अभूतपूर्व उत्साह अनुभवायला मिळाला। मी गेले 41 वर्ष सार्वजनिक जीवनामध्ये वेगवेगळ्या पदावरती काम केलं, पण यावेळेचा कारण ह्या आमच्या जाहीर सभा नव्हत्या, तर कार्यकर्त्यांच्या जवळ संवाद साधण्यासाठी आमच्या त्या बैठका होत्या। त्याला अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद हा कार्यकर्त्यांचा त्या ठिकाणी मिळाला आणि त्याच्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये एका चांगल्या पद्धतीचं निकाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मिळवेल याच्यात माझ्या मनामध्ये शंका नाही। राज्यामध्ये महायुती आहे, महायुतीने एकत्रितपणाने निवडणुका लढवाव्यात असं सर्वसाधारणपणाने राज्याच्या समन्वय समितीमध्ये जिथे बावनकुळेजी आहेत, मी स्वतः प्रदेशाध्यक्ष म्हणून आहेत, भाजपचे अध्यक्ष म्हणून रवींद्र चव्हाण आहेत, हसन मुश्रीफजी आहेत, शंभूराज देसाई आहेत, उदय सामंत आहेत, आम्ही 4-5 वेळा बैठका झाल्या, महामंडळाच्या वाटपासाठी सुद्धा चालू झाल्या। त्याच्याची एक प्रक्रिया आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एक महायुती म्हणून लढवायत असं आम्ही त्या ठिकाणी ठरवलं, पण ते ठरवत असताना वेगवेगळ्या जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघातील महापालिका क्षेत्रातील राजकीय परिस्थिती वेगवेगळी आहे। त्याच्यामुळे त्याचा आढावा महायुतीतल्या घटक पक्षांनी स्वतंत्रपणाने घ्यावा आणि मग निवडणुका ज्या वेळेला प्रत्यक्षात घोषित होतील त्याला कशा पद्धतीने महायुती अभेद्य ठेवून
कार्यकर्त्यांच्या शक्तीला, त्यांच्या भावनांना सुद्धा कसं सहकार्य करता येईल हे धोरण आम्ही त्यावेळेला निश्चितपणाने ठरवू. त्या दौऱ्यावरती अजितदादांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सुद्धा आम्ही वेगवेगळे उपक्रम दिलेत. त्या उपक्रमाची सुद्धा माहिती आम्ही सर्वांनी मिळून दिली. तोही कार्यक्रम 22 जुलै ते 30 जुलैपर्यंत करण्याचं प्रस्तावित केलंय. पण त्याचबरोबर संघटनात्मक नियुक्त्या आणि सभासद नोंदणी याचाही सुद्धा मी आढावा घेतला. सभासद नोंदणीच्या कामामध्ये प्रगती पाहायला मिळते. पदाधिकाऱ्यांची नियुक्ती, तालुका स्तरावरती पदाधिकाऱ्यांची नियुक्ती, विधानसभा मतदारसंघनिहाय नियुक्ती या बाबतीमध्ये सुद्धा प्रत्येक जिल्ह्यामध्ये जात असताना त्यांना एक विशिष्ट कालमर्यादा दिली. त्या कालमर्यादेमध्ये त्यांनी त्या नियुक्त्या केल्या पाहिजेत अशा पैकीच्या स्पष्ट पद्धतीच्या सूचना त्या निमित्ताने मी दिलेल्या आहेत. पण एकंदरीत या 8-9 जिल्ह्यांचा दौरा केल्याच्या नंतर खूपशी अनुकूल परिस्थिती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अनुभवाला मला त्या ठिकाणी पाहायला मिळते. आणि म्हणून एका बाजूला आढावा घेणं आणि तो आढावा घेत असताना काही त्रुटी असतील, विकासाच्या कामाच्या वतीमध्ये काही अपेक्षा असतील तर ते राज्याच्या नेतृत्वाच्याकडे संघटनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी सांगणं नव्हे तर ते त्यांच्याकडून करून घेणं या दृष्टिकोनातून हा दौरा आम्ही त्या ठिकाणी नियोजित केलेला आहे. याला अभूतपूर्व प्रतिसाद मिळतो याचा उल्लेख केला. आपणही सारेजण या ठिकाणी माझ्या दौऱ्याचा हेतू मी आपल्याला विशद केला ते आपण ऐकलेलं आहे. आपल्याला काय मुख्यपणाने संवाद करत असेल तर आपण करावा अशी आपल्याला नम्रतेची विनंती. अजित पवार चाचपणी करतायत हे मी पहिल्यांदा आपल्या मार्फत ऐकलं. आणि कुठेही गेल्या 2-3 महिन्यामध्ये दादा त्याची चाचपणी करतायत हे कधी ऐकलं नव्हतं. पण आपण सांगितलं पण तशी चाचपणी करण्याचं काय अजितदादांनी काही कारण नाही. एक कोर कमिटीच्या बैठकीमध्ये विलिनीकरणाच्या बाबतीमध्ये कधी विषय निघाला तर तसा प्रस्तावच आमच्याकडे कधी आलेला नाही. आणि त्याच्यामुळे विलिनीकरणाच्या चर्चा ह्या केवळ माध्यमातून सुरू असलेल्या चर्चा आहेत एवढं सांगू शकतो. आपण विकास कामांचाही आढावा घेतोय. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दृष्टीने आपण सांगितलं त्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांकडे आणि आपल्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांकडे आहे. त्या जिल्ह्यात आज शेतकऱ्यांना वेळेवर पीक कर्ज मिळत नाही. आजच्या तारखेत 2 लाख शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळालेलं नाही. छोट्या छोट्या बैठका विधिमंडळ सदस्यांनी पत्र देऊन सुद्धा प्रशासन लावत नाही. त्यांना सभागृहात ते विषय मांडावे लागतात. रस्ता विभाजकाचा सारा प्रश्न अपघात सातत्यानं होत आहे तो सुटत नाही. अशा पद्धतीने सगळ्या जिल्ह्याचं प्रशासन वाऱ्यावर पोटात दर्शित आहे. असं असताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संदर्भात विकासाच्या नेमके आढावा संदर्भात आपल्याकडे काय माहिती आहे म्हणजे आपण ते पाहणार. एक भाग आहे की अजितदादा पालकमंत्री असताना किंवा पूर्वीचे जे कोण पालकमंत्री असतात तर प्रशासनाचा त्यांचा मौकूफ कधी कमी झालेला नाही. विधिमंडळाने त्या मतदारसंघातल्या विधानसभा सदस्याने किंवा विधान परिषद सदस्यांनी प्रश्न मांडणं हा तर त्यांचा वैज्ञानिक अधिकार आहे. तो न्याय उलट केला तर आपण म्हणू शकता की प्रश्न मांडलेच नाही गेले. त्यामुळे प्रश्नही मांडले जातात आणि कोणाही अधिकाराची या जिल्ह्यामध्ये एक अफवा सोडला तर सगळे विधानसभा सदस्य हे सत्तारूढ पक्षाचे आहेत. मला असं वाटत नाही की कुठलाही अधिकारी विधानसभा सदस्यांनी मागितलेली बैठक बोलवली नाही. अशी असेल माहिती तर जरूर मी विधानसभा सदस्यांच्याकडनं घेईन आणि त्या संदर्भातली कठोर कारवाई करावी असं मी मुख्यमंत्र्यांसहित सर्व नेत्यांना सांगेन. आपण 7 ते 8 जिल्ह्यामध्ये दौरा केला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पण प्रामुख्यानं बीड जिल्हा एक उदाहरण म्हणून घेतलं. इथं पारंपरिक लढत ही राष्ट्रवादी विरुद्ध भाजप किंवा महायुतीची आहे. अशा जिल्ह्याच्या अनुषंगाने काय रणनीती करणार आहे महायुती यांच्या कशा पद्धतीने? नाही, मी मगाशीच राज्य पातळीवरती समन्वय समितीमध्ये काय चर्चा केली ती आपल्याला विशद की ढोबळ मानाने राज्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती म्हणून आम्हाला लढवायच्या आहेत. त्याचबरोबर वेगवेगळ्या जिल्ह्यातली राजकीय परिस्थिती दीर्घकाळ आम्ही वैचारिकदृष्ट्या परस्परांच्या विरोधामध्ये लढत आलो. ही वस्तुस्थिती आम्ही काय भाजप काय की शिवसेना काय कुणी नाकारत नाही. अशा वेळेला लोकसभा आणि विधानसभा
आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका याच्यात खूप अंतर आहे. एक वेळ लोकसभेला होऊ शकतं, विधानसभेला सुद्धा थोडंफार चुरस होत असतं. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये आमच्या सर्वांची कसोटी आहे. त्या दृष्टिकोनातून आम्ही तो प्रयत्न करतो आहोत. तरी सुद्धा स्थानिक जे नेतृत्व आहे पक्षाचं, स्थानिक जे काही विधानसभा सदस्य असतील, त्या सर्वांचं मनोगत ऐकूनच आम्ही एकत्रित बसू, 6 जण पहिले समन्वय समिती म्हणून, आणि मग राज्याच्या तिन्ही नेत्यांजवळ मुख्यमंत्री देवेंद्रजी, अजितदादा आणि एकनाथराव यांच्याजवळ बसून त्याच्याचा निर्णय घेऊ. आज त्याचा आढावा घेतला आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये 30 जुलैपूर्वी त्या सगळ्या नियुक्त्या पूर्ण करण्याचा मी त्यांना आदेश केलेला आहे. त्या सगळ्या नियुक्त्या करत असतानाच त्यांनी सर्वांनाच विश्वासात घ्यावं, घेतच आलेत, त्या दुमत नाही. आणि मग प्रदेशची मान्यता घेतली का त्याच्या नियुक्त्या 1 ऑगस्ट पूर्वी होती. मला असं वाटतं की कृषी मंत्र्यांनी स्वतः काहीतरी खुलासा केलाय. मी कार्यक्रमामध्ये असल्यामुळे त्यांनी काय खुलासा केला ते मी ऐकलेलं नाही, पण त्यांनी त्या संदर्भातली स्वतःच ते त्याच्यातले एक महत्वाचे असल्यामुळे ते जबाबदार राज्याचे मंत्री आहेत, त्यांनी खुलासा केलेला आहे. मी जरूर तो ऐकेन, तोही व्हिडिओ पाहण्याचा मी प्रयत्न नक्की करेन, आणि मग त्या संदर्भातला जो काही निर्णय किंवा त्यांना काही सूचना द्यायची असतील ते राष्ट्रीय अध्यक्ष देतील. मी मागे उल्लेख केला होता की अकाली वृद्धत्व आलेलं नेतृत्व जे आहे ते अशा पैकी बालिश वक्तव्य करतं. भारतीय जनता पक्षाला भारतीय जनता पक्षाला या संदर्भात विचारण्याचं काही कारण नाही. मी जे बोललो तो दुसरा कॉन्टेक्स्ट आहे, आणि तेवढं मला राजकीय भान आहे. माझी 41 वर्ष गेली, तर कुणी मला भारतीय जनता पक्षाला काय विचारायला लागतं याचा सल्ला देण्याची गरज नाही. आपला पक्ष सांभाळावा आणि मग बोलावा. एक असं आहे की राज्यभरामध्ये मी फिरत असताना आणि राज्यस्तरीय बैठका होत असताना धनंजय मुंडेंचं योगदान मी सतत बोलत आलो. विरोधी पक्षनेते झाले त्यावेळेला मी सभागृहाचा ज्येष्ठ सदस्य होतो. 14 ते 18 आम्ही दोघांनी एकत्रित काम केलं. आम्ही दोघांनी 4 वेळा राज्याचा सखोल दौरा केला. त्यामुळे त्यांची गुणवत्ता, संघटन कौशल्य मला नक्की त्या ठिकाणी आहे. आपण जे म्हणतात की निवडणुका आल्यात म्हणून त्यांची आठवण झाली असं नाही. पहिल्या 2 महिन्यामध्ये त्यांची तब्येत ठीक नव्हती. त्यांनी आज भाषण करत असायचं की 200 दिवसांनी ते आज बोलतायत तब्येतीमुळे. त्यामुळे त्यांची गुणवत्ता, त्यांचं पक्षातलं स्थान हे काली जे होतं ते आहे, आजही ते राहील आणि उद्याच्या भवितव्यामध्ये सुद्धा तसंच राहील. मी सांगितलं ना, त्यांचं स्थान अबाधित राहील. गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या नेत्यांना आणि संघटनेत पदाधिकारी निवड करताना त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि चारित्र्य तपासलं जाईल असं अजितदादांनी पहिल्या त्यांच्या बीडच्या मेळाव्यात निश्चित सांगितलं होतं. आता पदाधिकारी आपण निवडतोय, हा क्रायटेरिया आपण पाळताय का, किंवा ते पाळूनच नियुक्त्या केल्या जाणार? एक असं आहे की राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून दादाने जे काही निकष सांगितले असतील ते पाळूनच तशापैकी नियुक्त्या करतील. कारण त्यावेळेला मी नव्हतो इथे उपस्थित, ते पालकमंत्री म्हणून भेट द्यायला आले होते. संघटनेच्या कामाला भेट द्यायला असतं तर मी जरूर त्या ठिकाणी असतो, पण शेवटी ते आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. मला असं वाटतं बीड जिल्ह्यातील नेते आणि जिल्ह्याचे अध्यक्ष त्यांनी सांगितलेल्या सूचनांचं पालन करून माझ्याकडे प्रस्ताव पाठवतो. देखिए, आज तक वो वैसा बयान देते आए, लेकिन सच का था वो उनके मुंह से कल परसों संजय राउत ने जो उनकी मुलाकात की है उसमें उसने बोला है. बार बार ये कहते आया कि लोकसभा चुनाव में भारी वोटों से महाविकास आघाड़ी महाराष्ट्र में विजय हो गई, हम पराजित हो गए थे. विधानसभा चुनाव में वही ईवीएम मशीन था जिस ईवीएम मशीन से ही
लोकसभा चुनाव के लिए वोट हो गया था, वोटिंग हो गया था। तो ये बहाना था, जब लोग अच्छी तरह से पाठबल देते हैं तो उनका कर्तृत्व, जब नहीं मिलता है तो ईवीएम के ऊपर दोष देना। अभी ये ऐसा कहना जो सच था वो उनके मुंह से कल आ गया। मैं उनका आभारी हूँ। महत्वाचे म्हणजे बैठक असतानाही माजलगावचे आमदार जे आपल्या पक्षाचे ज्येष्ठ आमदार आहेत ते आज या बैठकीला किंवा त्या मेळाव्याला दिसत नाहीये, नेमकं काय केलं? मला असं वाटतं मी मगाशी जाहीर मेळाव्यामध्ये प्रकाशदादा का नाही त्याचा जाहीर उल्लेख केला, त्यापेक्षा अधिक सांगण्यासारखं माझ्याकडे काही नाही. संजय राऊतांनी आरोप केला की अमित शहांनी ज्या 4-5 मंत्र्यांना हटवण्याच्या संदर्भात सांगितलं, त्यापैकी राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे काही मंत्री आहेत असं देखील सांगितलं, आणि त्यामध्ये कृषी मंत्र्यांचं नाव आहे ते हटवण्यासाठी सूचना केल्या. संजय राऊतांचा आरोप. कुठल्या कृषी मंत्री? आता जे कोकाटे कृषी मंत्री आहेत संजय राऊतांना रोज वेगवेगळे स्वप्न पडतात, दिवसभर ते चक्रामध्ये असतात आणि त्याच्यामुळे त्यांना तेच दिसत असतं आणि त्यांना जे काय अपेक्षित असतं असं काहीतरी विपरीत घडेल ते त्यांना स्वप्न पडतं आणि ते मग सकाळच्या वेळेला भोंगा लावून सांगत असतात. त्यापेक्षा त्यांच्या म्हणण्यामध्ये तथ्यही नाही, गांभीर्य नाही आणि आम्ही त्याची गांभीर्याने दखलही घेत. आता ही सूत्रांची माहिती आम्हाला कळली तर आम्ही त्याच्यावरती प्रकाश टाकेल. आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने आपला हा दौरा, कार्यकर्ता संघटना, पक्ष संघटना या अनुषंगाने आतापर्यंत जे दौरा झालेला आहे उत्तर महाराष्ट्रात, काय सूर निघतील कार्यकर्त्यांचा अभूतपूर्व उत्साह आणि प्रतिसाद साहेब सांगणार ना मी, असं अतिशय उत्स्फूर्त आहे. काही ठिकाणी एकत्रितपणाने निवडणुका लढवाव्यात असं काहींनी मत व्यक्त केलं. काही ठिकाणी आमची राजकीय परिस्थिती दीर्घकाळ या विचारधारा आणि आम्ही परस्परांच्या विरोधात निवडणुका लढलेलो आहोत, तर त्याचाही विचार करावा असंही काहींनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणून मी मगाशी प्रस्तावित करत असतानाच मी या गोष्टीची जवळपास स्पष्टता दिली होती. मराठी और नॉन मराठी की जो मुद्दा चल रहा है, आपको लगता है कि मुंबई के इलेक्शन है बोल के ये मुद्दा सामने लेके आ रहा है? कौन? मराठी और नॉन मराठी में जो मुद्दा चालू है, मुंबई के इलेक्शन है बोल के, मतलब जो लोकल कमेटी के इलेक्शन है वो है बोल के मुद्दा सामने आ रहा है, आपको लग रहा है? ये मुझे नहीं लगता है. राजनीति में कोई मुद्दा लेकर ही चुनाव के लिए हमने सामने जाने की कभी नीति नहीं की थी. जिनके पास जो आज विपक्ष में है वो शायद इसके बारे में बोल सकते हैं. धन्यवाद. थँक यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.